तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी महामार्ग, जो विकासाचा मार्ग असायला हवा होता, तोच आज सटाणेकरांसाठी त्रासाचा आणि प्रशासनाच्या अपयशाचा मार्ग ठरत आहे. गेल्या वर्षभरापासून या महामार्गाचं काम पूर्णपणे ठप्प आहे आणि त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसतो आहे. अर्धवट रस्ता, धुळीचे लोट, वाहतूक कोंडीत अडकलेली वाहनं आणि रोज अपघाताच्या भीतीतून होणारा प्रवास, हीच आहे सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गाची सध्याची अवस्था. या महामार्गाच्या कामासाठी अनेक प्रशासकीय बैठका झाल्या, आंदोलने झाली, नागरिकांनी वारंवार निवेदने दिली. मात्र प्रत्यक्षात घडलं काय? 8 दिवसात काम सुरू करू, 15 दिवसात काम सुरू करू अशी आश्वासनं देत देत एक पूर्ण वर्ष उलटलं. पण महामार्गावर आजही एकही मशीन नाही, एकही कामगार नाही आणि काम शून्य आहे. या रखडलेल्या महामार्गामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना जीवाच्या आकांताने प्रवास करावा लागत आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन फक्त बैठका घेऊन वेळ मारून नेत असल्याचा आरोप आता उघडपणे नागरिकांकडून होत आहे. समस्या सुटण्याऐवजी फक्त फायली फिरताना दिसत आहेत. आता नागरिकांची मागणी स्पष्ट आहे. स्थानिक प्रशासनावर अवलंबून न राहता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनीच थेट लक्ष घालावे आणि साक्री शिर्डी महामार्गाचं काम तात्काळ सुरू करून सटाणेकरांना दिलासा द्यावा. प्रश्न एकच आहे, आश्वासनांची मुदत कधी संपणार आणि या महामार्गाचं काम नेमकं कधी सुरू होणार? सटाण्यातून ही होती मोठी बातमी. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा.